बातमी हिवाळी अधिवेशनाची आहे, कारण नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। विरोधी पक्षनेत्याच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन गाजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते। विधानसभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे। हेही अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच होणार का अशी चर्चा होत असताना दोन नावं सध्या चर्चेत आहेत। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाकरता काँग्रेसकडून या ठिकाणी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आहे, तर तिथं ठाकरेंच्या शिवसेनेकडून भास्कर जाधव यांचं देखील पारडं जड असल्याचं म्हटलं जात आहे। विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी सुद्धा आम्ही त्यांना अंडर एस्टिमेट नाही करत आणि त्यांना आम्ही गांभीर्यानेच घेऊ। तसं म्हणजे आम्ही लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाला देखील त्यांचाही मान सन्मान ठेवणारे आहोत। फक्त एकच आहे की लोकांच्या प्रश्न राहिले बाजूला, विरोधी पक्षनेता द्या, विरोधी पक्षनेता का देत नाही, विरोधी पक्षनेता का नाही। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की ते अधिकार अध्यक्ष आणि सभापतींचे आहेत, पण जनतेने त्यांना जे काही नाकारलं, झिडकारलं, विरोधी पक्षनेता बनणे एवढं पण संख्याबळ नाही दिलं। त्यांनी आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे। लोकसभेमध्ये पण गेल्या मागच्या वेळेस विरोधी पक्षनेता संख्याबळ नव्हता म्हणून नाही मिळालं, यावेळेस लोकसभेत विरोधी पक्षनेता मिळाला। त्यामुळे त्यांनी प्रयत्न केला पाहिजे पुढच्या वेळेसाठी की विरोधी पक्षनेत्या एवढे तरी संख्याबळ कसं मिळता आलं, संख्याबळ मिळवा आणि कमवा आणि विरोधी पक्ष मिळवा, पण तरीसुद्धा हा अधिकार पूर्णपणे अध्यक्षांचा आणि सभापतींचा आहे। आमचा कुठलाही त्याला विरोध नाही। की भास्कर जाधव साहेब हे एक आक्रमक नेते आहेत। अतिशय विधानसभेचा, विधान परिषदेचा त्यांना अनुभव दांडगा आहे आणि अशा आक्रमक नेत्याला शांत करण्यासाठी युबीटीनं फक्त पत्र देऊन ठेवलंय की विरोधी पक्षनेता त्यांना करावं, पण ज्यावेळी खऱ्या अर्थानं करण्याची ज्यावेळी विरोधी पक्षनेता वेळ येईल त्यावेळी ते त्यांना करतील असं मला वाटत नाही। लॉलीपॉप ठरेल त्यांना, लॉलीपॉप असं म्हणणार नाही। लॉलीपॉप असेल तर त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील। आपल्या लोकशाहीमध्ये जेवढा सत्ताधारी पक्ष महत्त्वाचा तेवढाच विरोधी पक्ष देखील महत्त्वाचा आहे आणि विरोधी पक्षाचा मान सन्मान राखणं हे सत्ताधारी पक्षाचं काम असतं। परंतु हा जो सत्ताधारी पक्ष आहे अत्यंत मुजोर आहे। या सत्ताधारी पक्षाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्य नाही, राज्यघटना मान्य नाही, यांचा लोकशाहीवर विश्वास नाही। त्यामुळं हे सातत्यानं अशा प्रकारची वक्तव्य करतात की खुर्चीसाठी कोण काय करतो हे विधानसभेच्या अधिवेशनमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतःच सांगितलेलं आहे। सत्तेचा मोह तुमच्या इतका दुसरा कोणाला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।